आता उदाहरण म्हणून बघा, आपल्याला चहा बनवायचा आहे. उदाहरण म्हणून आपण पाणी घेतलं, दूध टाकलं, आलं टाकलं, वेलची टाकली, साखर टाकली. पण जोपर्यंत त्यामध्ये चहा पावडर टाकली जात नाही तोपर्यंत त्याला चहा म्हणता येणार नाही. अचानक एखाद्या व्यक्तीने चहा पावडर ऐवजी कॉफी टाकली तर त्याचा चवही बदलेल आणि रंगही बदलेल. तसं पूजा विभागामध्ये तुम्ही नेमक्या कोणत्या भावना, कोणत्या इमोशन्स मिसळल्या पाहिजे, तर त्या भावना म्हणजे कोणत्या, तर त्यांनी सांगितलं पहिली भावना असते, म्हणजे शिकण्याचं पहिलं बघा सुरुवात कशी आहे. पहिली भावना आहे क्षमाभाव. म्हणजे हिंदू धर्म संस्कृतीची किती व्यापकता असावी म्हणून त्यांनी आपल्या दिनचर्येमध्ये सकाळी उठल्या उठल्या सांगितलं, पहिला नमस्कार पृथ्वी मातेला करा. समुद्र वसने देवी पर्वतस्थान मंडिते विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शम क्षमस्व मे. समुद्रपी वस्त्र प्रकृतीस्थान महाविष्णूंची पत्नी असणार आहे पृथ्वी माते. तुझ्यावरती आम्ही चालतो, राहतो, खातो, पितो, तू आमचा भार सहन करतेस, तू आम्हाला क्षमा कर. म्हणजे बघा, माफी मागायला शिकवण्याचं पहिलं कार्य कोण करत असेल तर आपल्या संस्कृतीमध्ये क्षमाभाव आपल्यामध्ये विद्यमान व्हावा ही पहिली कल्पना आपल्या उपासनेची आहे, आपल्या शास्त्राची आहे. म्हणजे त्यांनी असं नाही की उगीच तुम्हाला सांगतो आता मी आलो आणि पूजा सुरू केली आणि मंत्र चालू केले, मंत्रांचा भडीवार केले, आधी अर्थ नाही होणार. कारण समजलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, ज्यावेळी तुम्ही त्यामध्ये ओतप्रोत जाल, पण क्षमा मागणं म्हणजेच पूजा नाही. नुसती माफी मागून पूजा होणार नाही. साधी गोष्ट, एखाद्या लाच लागली आपण काय म्हणतो, सॉरी म्हणतो, पाया पडतो, माफी मागतो, क्षमा मागतो, म्हणजे तेवढं म्हणजे पूजा नाही. ठीक आहे, तो करेल पण माग. पण नुसतं क्षमा मागून उपयोग नाही. तर एखादा आपल्याला सॉरी म्हणतोय तर त्याला माफही करता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या शास्त्राची पहिली शिकवण आहे माफी मागायला लाजायचं नाही, आणि एखादा सॉरी म्हणतोय तर त्याला माफ पण करून द्यायचं, जर आपल्याकडे क्षमाभाव विद्यमान असेल. आणि म्हणून शास्त्रामध्ये एक वाक्य आलेलं आहे, क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा हे वीराचं भूषण आहे. आणि म्हणून बघा, आपल्याला सर्वांना विनंती आहे, पूजा करताना सुद्धा आपण ईश्वराप्रती काय करत असतो, माफी मागत असतो. बरं, का माफी मागतो आपण? काही वाचिक, मानसिक. काही म्हणजे हातानं, वाचिक म्हणजे वाचेनं, मानसिक म्हणजे मनानं. कदाचित मी कुणाला दुखवलं असेल तर मी उदात्त मनानं क्षमा मागतो. आणि कदाचित माझ्याकडून मला कुणी सॉरी म्हणतंय, मी त्याला माफ करून देतो. म्हणजे क्षमाभाव म्हणजे पूजा. हे बोलण्यापुरतं नाही, आपल्या आचारात, विचारात, कृतीमध्ये क्षमाभाव पाहिजे. म्हणून तुम्ही बघितलं आपल्या पूजेची व्याख्या, सॉरी म्हणजे पूजा. आणि दुसरा असतो आभार भाव. आता माझ्याकडे पेन नाही, आता मी एखाद्याला म्हणलं पेन प्लीज, पेन परत दिला तर आपण काय म्हणतो, पेन देणाऱ्याला थँक्यू म्हणतो की नाही, आभारी म्हणतो, थँक्यू म्हणतो, का दोन वाजवतो, परत कोणाला देशील का पेन? नाही.